बुडबुड घागरी ही गोष्ट सांगणार आहे। एक होते माकड, एक होती मांजर आणि एक होता उंदीर। या तिघांची फार गट्टी होती। एकदा त्यांनी खीर करायचे ठरवले। त्याप्रमाणे सगळे कामाला लागले। माकडाने पातेले आणले, उंदराने रवा आणला आणि साखर आणली, मांजराने दूध आणले। सगळ्यांनी मिळून लाकडे गोळा केली। मांजराने चूल पेटवली आणि छानपैकी खीर तयार झाली। माकड आणि उंदीर दोघे नदीवर आंघोळ करायला गेले। जाताना ते म्हणाले, मणी मावशी तू खिरीची राखण कर, आम्ही नदीवर आंघोळ करून येतो, मग सर्वांनी मिळून खीर खाऊ। माखन राखण करायला थांबली। खिरीचा छान वास सुटला होता। मणी माऊला भूक लागली होती। तिला वाटले आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला काय कळणार नाही, म्हणून मणी माऊने थोडी खीर खाल्ली। तिला खीर फार आवडली। मग मणी माऊला काही राहावेना, तिने आणखी थोडी खीर खाल्ली। असे करता करता तिने सगळी खीर खाऊन टाकली। मग पातेल्यावर झाकण ठेवून ती झोपेचे सोंग करून बसली। काही वेळाने माकड आणि उंदीर आंघोळ करून आले। पाहतात तर काय, पातेले रिकामे। त्यांनी विचारले, मणी मावशी खीर कोणी खाल्ली? मणी माव म्हणाली, मी नाही बाई खीर खाल्ली, मी तर झोपले होते। पण माकडाला संशय आला। त्याने एक घागर आणली। ते म्हणाले, ही घागर आपण नदीत उपडी ठेवू। आळीपाळीने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे, मी खीर खाल्ली तर बुडू बुडू घागरी। ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरेल। अगोदर माकड घागरीवर बसले। ते म्हणाले, मी खीर खाल्ली तर बुडू बुडू घागरी, पण घागर बुडाली नाही। मग उंदीर घागरीवर बसला। तो म्हणाला, मी खीर खाल्ली तर बुडू बुडू घागरी, पण घागर काही बुडाली नाही। मग मणी माऊ भीत भीत घागरीवर बसली। तिचे पाय लटलटू लागले, घागर हलू लागली। ती म्हणाली, मी खीर खाल्ली तर बुडू बुडू घागरी, आणि हळूहळू घागर बुडू लागली। मणी माऊ गटांगळ्या खाऊ लागली। घाबरून ती ओरडू लागली, मला वाचवा, मला वाचवा, मी परत खोटे बोलणार नाही, मित्रांना फसवणार नाही। प्रिय बालमित्रांनो, तर अशा प्रकारे मणिमाऊची खिरीची चोरी पकडली गेली। अशी झाली मणिमाऊची फजिती। या गोष्टीचा सारांश असा की माकड, उंदीर आणि मांजर यांच्या गट्टीमध्ये मांजरीला आपल्या हावरटपणाचा मोह आवरला नाही। माकड आणि उंदीर आंघोळ करायला गेले असता थोडीशी खीर चाखून पाहता पाहता संपूर्ण खीर फस्त करून टाकली। त्यावरून मी खीर खाल्ली नाही हा मांजरीचा खोटारडेपणा माकडाने जास्त वेळ टिकू दिला नाही। बुडबुड घागरीचे तात्पर्य असे की नेहमीच खरे बोलावे, खोटेपणाची शिक्षा नेहमी मिळते।